पार 8-8 फुटाची गवत आहे रे. सगळ्यात जास्त खात असेल ना चांगलं तर भीमच खात असेल. एकदम चांगलं चाटून पुसून खातो अख्खं. वेळेस वल्लच आहे वावर. बुट भरण कितना आपने कितना पेमेंट हुआ 32,500. अपन पूरा कैश दिया. ओके हाँ ठीक है. ओके 7 दिन बाद आओगे फिर मैं. टेबल आणि ही खुर्ची म्हणलं बघ बरं त्या कसं वाटतंय. कम्फर्ट आहे का हा. ह्या गोड्याला इकडे घेऊन मॅट पलटी करायला पहिली पुढे टाकलाय लागन. आखी तर माग जरा आहे ना काहीतरी ठोकायला लागणार राव. मॅट सारखी आखी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 10:30 वाजल्यात. जस्ट गोटे झालो आणलाय ना. खाली चारा बराच पडला होता नाही का. गोडीला टाकून दिलं लक्ष्मीला आणि भीमाला टाकला थोडा आपल्या खुन्नसला टाकला. आणि मागली जरा शेण बिन ओढून घेतलं, साफसफाई केली जरा थोडी. आता शेण लई राहिलं ना, माशा पण लय बसतात आणि मग मच्छर पण चालते आणला. हो सगळ्यात जास्त खात असेल ना चांगलं तर भीमच खात असेल. एकदम चांगलं चाटून पुसून खातो अख्खं. त्याला कडबा बेडबा पाला बिला पण खातंय. ही दोघं नाही खात तसं. हा तर ठोकळ्या खातच नाही रे. आणि रवी शेट आलेच नाही. रवीने दिला फाटा. आता आज बॉम्बला 4 तारीख घ्या. आता पाऊस कधी पण पडू शकतो. पाऊस जर पडला ना तर संपला खेळ रानातला. मग परत डबल खर्च पुढल्या वर्षी, पुढल्या सीझनला 3-4 महिन्यानंतर. आता दिवाळीत वापस येईन त्यावेळेस आपल्याला मका बिका प्यायला लागेल. त्यावेळेस गवत जास्त येईन, मग परत तकलीफ ती वेगळी होईल. त्यासाठी मी त्यांना ना पैसे पण दिले, पंप आणला, औषधं आणली, सगळं आणलंय. मला आहे ना दादाच्या गोळ्या आणायच्या आणि पोराला आहे ना ते कॉस्ट्यूम आणायचं आहे नेमकं 15 ऑगस्टचा. आणि त्यांची 15 ऑगस्टला असते, ती 14 ऑगस्टला असते. 15 ऑगस्टला आणि 14 ऑगस्टला होती. ती कॉस्ट्यूम आणला ना आता त्यांचा चंद्रशेखर आजादांचा. मी पॅन्ट आणली त्याला, फक्त शर्ट आणि जॅकेट आणायचं आहे. आता दहा पैसे जायला ना कोरडी दवाखान्यात. तिथून मग कोरडीत हा एक कॉस्ट्यूम वाला तो रेंट देतोय, ते जायला लागेल. काय कर माहिती रवी, अय भाऊ हे बघ, ही वावर आमचं मोकळं आहे ना अर्ध. ह्याचा सेंटर पकडायचा. इथं कसं औषध मारलं अंदाजाने तसा अंदाज करून मार, संपला खेळ. आता खाली कुठे येऊ, खाली जन्माचा गाळा असेल. काय तू वापशा आले थांब इथंच. शेठ काय तू हिशोबाने मार, पण मार. पक्क गावात राव यावेळेस वल्लच आहे रे वावर. बुट भरण वल्लय भाऊ. यात काय होऊन ट्रॅक्टर नाही चालणार. अजून वल्ल वावर रे. हा अरे पाऊस नाही पडणार, पण पाऊस पडणार आहे आता. मग 12 तारखेनंतर पाऊस सांगितलं बाळा. बघ बरोबर टाकाळ बिगाळ यायला लागले. मग ते कधी पडन त्याचं काय नेहमी का. आता हे बघ यावर काय काय माहिती का. हो इथून ते बांधे वाटतं रेऊन ना, इथून बांधे आपला वावर तिकडे आहे ना. नाही इथून वावर आहे ना, इथून चालू आमची. हा हे बांधे ना. हो ते बाजरी का अर्ध ठिकाण अर्ध. इकडलं अर्धा. हा तिकडलं म्हणून अर्धच ना. मग अरे गाळ आहे भाऊ, बुट बरं मा तू करा. तू पण मला बारा पक्का गा उभा राहणार आहे राव. बोललं आहे रे अख्ख बुट भरायला लागला राव. यायचं गावतरून रवी शेठ भाई. पार 8-8 फुटाची गवत आहे रे. सावका चल बरं का. चल 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 चल.
चल पुढं. काय गवत आहे काय वाटोळ आले यावेळ पावसाने अख्खा बाल्ले गेला रे. आज एवढं ती बाजरे सडून गेली बघ. हा कुठं आहे ती बघ. ते गवताच आहे ना ती वेगळं एकाच. ही वरची पट्टी आपली अख्खी आपली. ह्याच्या अर्धा पट्टी इकडं आपली मधी मध्ये मी मध्ये मारायचं. अख्ख्या वावरात आहे ना ॲव्हरेज नाही ना म्हणत तरी 4-4 फुटाची गवत आहे अख्ख्या वावरात. आतापर्यंत जवळपास 10,000 रुपये खर्च आला आमचा रानात. आणि त्या बातीच्या वावरात आहे ना जवळपास 2 कट्ट होतील. 2,500 रुपयाला एक कट्टा आहे बघ तांदळाचा. 5,000 रुपये 10,000 रुपये 4 कट्टा आला असते. पण काय आता पुढल्या सीझनला वावर तयार करायच्यात. एक वावर पडून राहिलं म्हणून करून टाकलं ते. यांना लावून टाकली पंप मारायला. आता मला आकोर्डीला जायला लागेल. दादाच्या गोळ्या आणायच्यात आणि पोराचं कॉस्ट्यूम आणायला लागेल. आपलं काम सगळं गोळ्या बिळ्या घेतल्या. आता बघताय ना पोराचा एक ड्रेस घ्यायला लागेल आपल्याला. इथं आकुर्डीत आहे एक रेंट उद्या ते नाही का त्याच्याकडे जाऊन द्यायचं लागेल. मधून एक रोड आहे इथून जाऊ. इथून एक रोड आहे मधून. पहिले फिरायची इकडे कॉलेजला असताना मी. अख्ख्या गल्ल्या बाटी कोडल्या आकुर्डीच्या निकडीच्या. हे लय मोठे वर गात टाईप मॉल टाईप केले. लय गाळे लय गाळे अख्ख्या लाईनीत गाळे अरे अशी एंड पर्यंत. ते ना या साईडला कुठतरी गाडी इकडे लावली आतली सोसायटी मध्ये का पुढं गेल्या आतली त्या साईडला वाटतं. पुढं कपडेच नाही भेटले रो आपल्याला. चंद्रशेखर आझादांचं फक्त नवीन हे आणले खालचा कॉस्ट्यूम नाही का ती धोती भेटलेली मला गावात आमच्या. मग आता त्याला येणार आहे चंद्रशेखर आझादांचा 2 कॉस्ट्यूम आहे बघा. एक तो दुसरा आपण करणार आहे आता. मग ते फक्त बघू कसं करणार आता. आलो निघून डायरेक्ट राव. 1:30 वाजले आता. 1:30 वाजले इथे त्रिवेणीमध्ये ट्रॅफिक लागले. मी पुढे आलेलो इकडं आपल्याला सावरदरीला जायचं आपल्याला. इथं आता खालुंबऱ्याला आहे आम्ही. खालुंबऱ्याला ट्रॅफिक लागले राव. हळूहळू गाडी चालते त्यातलीच. आपल्याला ना टेबल खुर्ची घ्यायची. आपले पाहुणे बशी त्यांना बोलवलं गाडी घेऊन त्यांच्या गाडी टाकायचं. मग हे घेऊन डाय ऑफिसमध्ये टाकून द्यायचं सगळं. म्हणजे टेबल खुर्च्या तरी आपलं एक काम झालं. आता फक्त भांडी आता डाय 16 तारखेला आणायची. पेंटिंग मटेरियल ना उद्या आणा आपले काय त्याला सॉरी आपलं पत्र लावायचे उद्या अख्ख्या गाळ्याचे. आणि परवा आहे ना 15 ऑगस्ट आहे त्याच्यामुळे काय नाही करणार. मग 16 तारखेला पेंटिंग करून ठेवायची आणि सगळी. आणि 17 तारखेला भांडी बिंडी आणता येईल सगळं. मग पाहुणा इकडं लावा. इकडं मोकळं लावा. पाहुणे टायर बियर चेंज केले काय राडा. टेबल आणि ही खुर्ची म्हणलं बघ बरं त्या कसं वाटतंय. कम्फर्ट आहे का हा किती. नाही 5 पाहिजे. टेबल खुर्च्या 25 पाहिजे. अजून दुसरी बघा कॉस्टली रे लई काय भाऊ ना. जरा जास्तच कॉस्टली दिसतं इकडलं. तोच आपलं जरा स्वस्त ते. हाँ यस गया. कितना आपने कितना पेमेंट हुआ 32,500. अपन पूरा कैश दिया. ओके हाँ ठीक है. ओके 7 दिन बाद आओगे फिर मैं. चलो ठीक है चला भाऊ ना. करेगा आपको हाँ ठीक आहे चला ओके दिक्कत नाही. जवळपास आमचे आहे ना 6,750 रुपये वाचले. पाहुण्याला 500 दिले. जवळपास आमचे 32,500 वाचले इथं. नाही सॉरी 32,500 झालंय. आणि जवळपास 6,250 रुपये वाचले आमचे पाहुण्याला 500 रुपये देऊन. कारण ती एमटी आले म्हणताना आम्ही 500 दिले. यावेळी जर कोणाला टेबल खुर्ची घ्यायचे असेल ना तर मारवाड्यांची फ्री मार्केटिंग करू दे बा आम्ही. लक्ष्मी म्हणून काहीतरी मॅन्युफॅक्चर इथं सावरदरी मध्ये. ज्याला पाहिजे ना त्याने कमेंट बॉक्स मध्ये ना मला ना
टेबल खुर्ची लिहा फक्त मी त्यांना लोकेशन टाकून देतो. लक्ष्मी फर्निटेक. 2,000 years later. जवळपास 6:15 आलेत. आत्ता जस्ट गोठ्यात आलो मी. आपल्या खुन्नसला बाहेर घेतला इथं. आता याचं शान झाडून साफ करायला लागेल राव. ह्या गोड्याला इकडे घेऊन मॅट पलटी करायला पहिली पुढे टाकलायला लागेल. आखी तर मागं जरा आहे ना काहीतरी ठोकायला लागणार राव. मॅट सारखी होती आखी.